Welcome students. Today we are going to start our new chapter, that is third chapter, drug distribution systems in hospitals. In this chapter we will study the different methods used to distribute the drugs for inpatient and outpatient. Let's see the contents of chapter. Outpatient definition and classification, then location and layout of outpatient department, then inpatient definition, services provided for inpatient and individual prescription system, then it is a complete floor stock system. Next part is a unit dose dispensing, satellite pharmacy and its advantages, emergency drugs and bedside pharmacy. Next part is a CSSD, that is Central Sterile Service Department. In that, objective, layout, organization and functions of CSSD. And last part is a pre-packaging. The whole chapter is going to be taught in a 3 parts, that is in a 3 videos. In this first part we will discuss outpatient definition, classification, location and layout part, and inpatient definition and service and individual prescription order system, and the remaining content will be studied in a upcoming parts. Now starts with the first point, that is definition of outpatient. A patient who receives general or emergency treatment which could be diagnostic, therapeutic or preventive without being admitted in hospital. The important part is without being admitted. तर आउटपेशंट त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं आहे की तो ॲडमिट होत नाही आहे. असा पेशंट जो जनरल किंवा इमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये येतो आहे आणि जे डायग्नॉस्टिक असू शकते, थेरापेटिक असू शकते किंवा प्रिव्हेंटिव्ह असू शकते, विदाऊट बीइंग ॲडमिटेड इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न होता ती ट्रीटमेंट जो पेशंट घेतो आहे त्याला आउट पेशंट म्हटलं जातं. म्हणजे तो येतो फक्त, त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते आणि तो पुन्हा घरी जातो, अशा पेशंटला आउट पेशंट म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट इज अ क्लासिफिकेशन ऑर टाइप्स ऑफ आउटपेशंट. In that, first, general outpatient. A patient who come to the hospital for treatment of general symptoms like fever, cough, cold, etc. ताप आला असेल, सर्दी खोकला झाला म्हणून जे पेशंट येतात त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवलं जात नाही. त्यांचे सिम्पटम्स जर माइल्ड असतील तर त्यांना फक्त ट्रीटमेंट केली जाते आणि पुन्हा घरी पाठवलं जातं औषधं देऊन. तर हे जे पेशंट आहेत जे फक्त जनरल सिम्पटम्ससाठी येतात, कॉमन डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी येत आहेत, त्यांना जनरल आउटपेशंट म्हटलं जातं. ओके. सेकंड इज अ रेफर्ड पेशंट. तर रेफर्ड म्हणजे काय, एखाद्या दुसऱ्या फिजिशियननी त्याला रेफर केलं आहे जर एका फिजिशियनकडे, तर त्या पेशंट्सना रेफर्ड पेशंट म्हटलं जातं. He is referred directly to the outpatient department by his attending medical or dental practitioner for specific treatment other than emergency treatment, and who later returns to the practitioner for further treatment. त्याच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, एखाद्या पेशंटला जर त्याच्या सध्याच्या मेडिकल किंवा डेंटल प्रॅक्टिशनरने स्पेसिफिक ट्रीटमेंट घेण्यासाठी जर एखाद्या डॉक्टरकडे रेफर केलं असेल किंवा तू ह्या फिजिशियनकडे जा आणि ह्या प्रकारची ट्रीटमेंट घेऊन ये असं जर रेफर केलं असेल तर ते रेफर्ड पेशंटमध्ये येतात. पण मात्र ती स्पेसिफिक ट्रीटमेंट इज अदर दॅन इमर्जन्सी ट्रीटमेंट. इमर्जन्सीमध्ये कोणीही दुसऱ्या डॉक्टरकडे रेफर करत नाही. जी काही ट्रीटमेंट आहे ती तिथल्या तिथे सुरुवातीला करण्याचा प्रयत्न केला जातो. अँड हू लेटर रिटर्न्स टू द प्रॅक्टिशनर फॉर फर्दर ट्रीटमेंट. आणि ती जी ट्रीटमेंट आहे रेफर्ड प्रॅक्टिशनरकडे झालेली, ती ट्रीटमेंट घेऊन झाल्यानंतर पेशंट पुन्हा आपल्या आधीच्या प्रॅक्टिशनरकडे बाकीची ट्रीटमेंट घेण्यासाठी येतो. अशा पेशंट्सना रेफर्ड पेशंट म्हटलं जातं. थर्ड टाईप ऑफ आउटपेशंट इज इमर्जन्सी आउटपेशंट. A patient who needs emergency care in a situation like accident or burns, which receives immediate medical attention. तर इमर्जन्सी आउटपेशंटमध्ये असे पेशंट येतात जे
ॲक्सिडेंट किंवा बर्नच्या केसेस असतात आणि ज्यांना लगेच मेडिकल ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं. इमर्जन्सी कंडिशनमध्ये आलेल्या आउटपेशंट्सना इमर्जन्सी आउटपेशंट म्हटलं जातं. फोर्थ इज अ ॲम्ब्युलेटरी पेशंट. ॲम्ब्युलेटरी पेशंट म्हणजे असे पेशंट्स जे एबल टू वॉक म्हणजे जे चालू शकतात असे पेशंट अँड विजिट टू द हॉस्पिटल फॉर रूटीन चेकअप लाईक ब्लड प्रेशर, हार्ट रेट एट्सेट्रा. जे पेशंट रेग्युलर बेसिसवरती हॉस्पिटलमध्ये येत असतात त्यांचं हेल्थ चेकअप करण्यासाठी, मग ब्लड प्रेशर असेल, हार्ट रेट असेल, ह्या चेकिंगसाठी जे पेशंट कंटिन्यू येत असतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज अ एबल टू वॉक, जे चालू शकतात त्यांना ॲम्ब्युलेटरी पेशंट म्हटलं जातं. हे 4 आउटपेशंटचे टाईप्स आहेत: जनरल आउटपेशंट, रेफर्ड आउटपेशंट, इमर्जन्सी आउटपेशंट अँड ॲम्ब्युलेटरी पेशंट. नेक्स्ट पार्ट इज अ लोकेशन ऑफ आउटपेशंट डिपार्टमेंट. The department used for the treatment or to provide the drug, to distribute the drug to the outpatient is called as a outpatient department. ज्या डिपार्टमेंटकडून आउटपेशंट्सना सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते ते डिपार्टमेंट म्हणजे OPD डिपार्टमेंट. The OPD department should be located near the office and entrance of hospital. जे ते डिपार्टमेंट ऑफिसच्या बाजूला आणि हॉस्पिटलच्या एंट्रन्सच्या जवळ लोकेटेड असलं पाहिजे. इट मस्ट बी ऑन अ ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअरवरतीच असलं पाहिजे अँड द फ्लोअर शुड बी स्मूथ अँड इझिली वॉशेबल. फ्लोअर्स जे असणार आहेत त्या डिपार्टमेंटचे ते स्मूथ असले पाहिजेत, इझिली वॉश करता आले पाहिजेत. ओके. नेक्स्ट इज द layout of outpatient department. In this layout we can see the office is located here, then store room for storing of drug, rack for storing of drugs. Here is a refrigerator for storage of special type of drug, then dispensary from where drugs can be dispensed to the patient. Then here are 2 windows, one for receiving the prescription and one for issuing the drugs. Here the windows for dispensing, then seating arrangement for patient. The patients can be sit here for the time when the pharmacist is compounding the drugs. The layout is discussed in a further part. The office for identification of patient should be situated at a entrance of OPD. At a entrance there should be office for identification of patient. Then the waiting room should be clean and ventilated, provided with a sufficient comfortable seats. जी वेटिंग रूम असणार आहे पेशंट्सना थांबण्यासाठी, जोपर्यंत फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शनमधले ड्रग कंपाऊंड करत असणार तोपर्यंत पेशंट्सना थांबावं लागणार आहे. ते वेटिंग रूममध्ये थांबणार आहेत आणि त्यामुळे ती जी वेटिंग रूम आहे ती क्लीन आणि व्हेंटिलेटेड असली पाहिजे. तिथे प्रॉपर फ्रेश एअर येत असली पाहिजे आणि सफिशियंट कम्फर्टेबल सीट्स तिथे असल्या पाहिजेत. वॉल्स शुड बी कलर्ड विथ अ लाईट कलर्ड प्लास्टिक पेंट. देन प्रॉपर लाईट अँड फॅन्स शुड बी प्रोव्हाइडेड इन अ वेटिंग रूम. The posters on a health and hygiene should be displayed on a walls. वेटिंग रूमच्या ज्या वॉल्स आहेत तिथे हेल्थ आणि हायजीनशी रिलेटेड पोस्टर्स असले पाहिजेत, जेणेकरून तिथे बसणाऱ्या पेशंट्सना आपण काउन्सिलिंग करू शकतो किंवा त्यांना त्याबद्दलची माहिती त्या पोस्टर्समधून मिळू शकते. द कूल अँड प्युरिफाईड ड्रिंकिंग वॉटर शुड बी प्रोव्हाइडेड. ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी शुड बी प्रोव्हाइडेड फॉर पेशंट्स and there are 2 dispensing windows, one for receiving prescription and other for issuing the medicine. The fluorescent lamps are provided at a dispensing counter for proper reading of prescription. प्रिस्क्रिप्शन प्रॉपरली वाचता यावं म्हणून तिथे फ्लुरोसंट लॅम्प्स असले पाहिजेत. देन स्टोअर रूम शुड कंटेन ऑप्टिमम रॅक्स फॉर स्टोरिंग द ड्रग्स. स्टोअर रूममध्ये व्यवस्थित नंबर्स ऑफ रॅक्स असले पाहिजेत. देन इट ऑल्सो कंटेन द रेफ्रिजरेटर फॉर स्टोरेज ऑफ मेडिसिन. So the overall outpatient department should be such that office at entrance of OPD department, then 2 windows, one for receiving prescription, one for issuing prescription, then waiting room for patients. Waiting room should be well ventilated, purified drinking water should be there, comfortable seats should be there. Then walls of waiting room
should be painted with a light color paint, and magazines or hygienic posters should be available in a waiting room. So we will see the next part, that is dispensing system for outpatients. No medicine is given to the patient without a written prescription from competent medical officer. कोणत्याही पेशंटला रिटन प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिसिन्स देता येत नाही. मेडिकल ऑफिसरने किंवा फिजिशियनने ज्यावेळी प्रिस्क्रिप्शन दिलेलं असणार त्यावेळीच ते मेडिसिन्स डिस्पेन्स करायचे आहेत. अँड द प्रॉपर अकाउंट मस्ट बी मेंटेन फॉर इश्युईंग द मेडिसिन. कोणतंही मेडिसिन्स दिल्यानंतर त्याचे प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करून ठेवलेलं असलं पाहिजे. The prescription is written by doctor, then prescription is received by pharmacist. He fills the prescription, then drugs are dispensed to the patient. Before filling the prescription, there is a selection of drugs, labeling and pricing of drugs should be done. After dispensing the drug, receipt of payment in a either the medicines are free or payment should be done in a cash or charge should be added in a its other charges, and prescription is filed if it is regular or narcotic. In this case पहिल्यांदा काय होतं आहे, फिजिशियन जो आहे तो प्रिस्क्रिप्शन लिहितो आहे, ते प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्टकडून रिसीव्ह केलं जातं आहे. नंतर त्याच्यानुसार ड्रग्स काढले जातात, ड्रगचं सिलेक्शन केलं जातं, ड्रग तयार केल्यावर लेबलिंग केलं जातं, त्याची प्राईस ठरवली जाते आणि मग ते ड्रग्स पेशंटला डिस्पेन्स केले जातात. डिस्पेन्स केल्यानंतर जे पेमेंट आहे त्याची रिसीट दिली जाते. एकतर काही वेळा ड्रग फ्री असतात किंवा कॅशमध्ये असेल तर पेमेंट कॅशमध्ये केलं जातं किंवा बाकीच्या चार्जेसमध्ये ॲड करायचे असतील तर ते पैसे तिथे ॲड केले जातात. आणि जे प्रिस्क्रिप्शन आहे ते फाईलला लावलं जातं, म्हणजे त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं, जरी ते रेग्युलर ड्रग असतील तरी आणि नार्कोटिक ड्रग्ज असतील तरी. सो द नेक्स्ट पार्ट इज इनपेशंट. Inpatient means a patient who is confined to the bed or who is occupying a bed in a hospital. म्हणजे ज्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये बेड लागतो आहे किंवा ज्याला ॲडमिट करून ठेवलं जातं आहे हॉस्पिटलमध्ये, अशा पेशंट्सना इनपेशंट म्हटलं जातं. नेक्स्ट इज अ मेथड्स ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स फॉर इनपेशंट्स. इनपेशंटसाठी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या पेशंटसाठी कोणत्या पद्धतीने ड्रग डिस्ट्रीब्यूट केले जातात त्याच्या मेथड्स आपल्याला बघायच्या आहेत. इथे 4 मेथड्स दिलेल्या आहेत. पहिली आहे इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर्डर सिस्टीम. सेकंड इज अ कंप्लीट फ्लोअर स्टॉक सिस्टीम. इन दॅट कंप्लीट फ्लोअर स्टॉक सिस्टीम देर आर 2 सब टाइप्स. फर्स्ट इज अ चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम अँड सेकंड इज अ नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम. Non-charge floor stock system is further divided into 2 parts: drug basket method and mobile dispensing unit. Then third type is a combination of individual prescription order system and complete floor stock system, means it is a combination of first and second method of drug distribution. Then fourth method is unit dose dispensing system. In this method there are 2 types. First is a centralized unit dose dispensing, CUUD, and decentralized unit dose dispensing. It is also called as satellite pharmacy. Now we will see the in detail information of these methods. First method is individual prescription order system. तर त्याच्या नावावरून आपल्याला काय कळतं आहे की इंडिव्हिज्युअल पेशंटचं प्रिस्क्रिप्शन घेतलं जातं आणि त्या प्रिस्क्रिप्शननुसार त्याला ड्रग प्रोव्हाइड केले जातात. दिस मेथड इज यूजफुल फॉर स्मॉल अँड प्रायव्हेट हॉस्पिटल्स बिकॉज इट रिक्वायर्स लेस मॅनपॉवर अँड ड्रग्ज आर डिस्पेन्स्ड अकॉर्डिंग टू द प्रिस्क्रिप्शन ऑफ पेशंट. जेव्हा लहान हॉस्पिटल्स असतात किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात तिथे कमी पर्सनल्स असतात किंवा तिथे काम करणारे लोक कमी असल्यामुळे ही मेथड यूज केली जाते, कारण ती जास्त कन्व्हिनियंट आहे. बिकॉज द ड्रग्ज आर डिस्पेन्स्ड अकॉर्डिंग टू द प्रिस्क्रिप्शन ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट. देन द ड्रग्ज आर ॲडमिनिस्टर्ड टू द पेशंट बाय नर्स. The nurse are advised by pharmacist for proper storage and accounting of the drugs.
If the adverse reaction occurs, nurse contacts to the doctor and pharmacist for its treatment. तर या मेथडमध्ये काय केलं जातं, प्रिस्क्रिप्शननुसार पेशंटचे ड्रग्ज दिले जातात आणि ते ड्रग्ज असतात ते पेशंटला नर्स ॲडमिनिस्ट्रेट करते. फार्मासिस्टकडून नर्सला सगळ्या प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले असतात फॉर स्टोरेज अँड अकाउंटिंग ऑफ ड्रग. अकाउंटिंग म्हणजे काय, तर किती ड्रग्ज दिले पेशंटला, सकाळी दिलं आहे का दुपारी दिलं आहे, मग त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं म्हणजे अकाउंटिंग आहे. देन इफ एनी ॲडवर्स रिॲक्शन ऑकर्स, देन नर्स कॉन्टॅक्ट्स टू द डॉक्टर अँड फार्मासिस्ट फॉर इट्स ट्रीटमेंट. तर या मेथडचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते बघूया. डिले इज पॉसिबल इन ऑब्टेनिंग ड्रग्स फ्रॉम फार्मसी डिपार्टमेंट. इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन तयार करत असल्यामुळे काही वेळा ड्रग मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो. अँड कॉस्ट ऑफ ड्रग इज पुट ऑन पेशंट्स. ड्रगचे जे कॉस्ट आहे ते कम्प्लिटली पेशंटला द्यावं लागतं. तर ह्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला सेकंड डिसॲडव्हान्टेज जो आहे त्याचा अर्थ तुम्हाला पुढच्या मेथड्स जेव्हा आपण स्टडी करणार आहोत तेव्हा समजणार. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस या मेथडच्या, ऑल मेडिसिन्स ऑर prescriptions are directly reviewed by pharmacist, so there are less chances of error in a treatment. त्या प्रत्येक पेशंटचं प्रिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये त्याचं डायग्नोसिस असणार आहे की त्याला काय झालं आहे आणि त्याच्यानुसार कोणती मेडिसिन्स प्रिस्क्राईब केलेली आहेत ती त्या प्रिस्क्रिप्शनवर असणार आहेत. आता या केसमध्ये काय होणार की फार्मासिस्ट स्वतः प्रत्येक प्रिस्क्रिप्शन बघणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही एरर येणार नाहीत किंवा दोन ड्रग चुकीचे जर कॉम्बिनेशनमध्ये प्रिस्क्राईब केले असतील तर ते लगेच आयडेंटिफाय केलं जाईल फार्मासिस्टकडून. देन इट प्रोव्हाइड्स क्लोज कंट्रोल ऑन इन्व्हेंटरी. अँड थर्ड ॲडव्हान्टेज इज इट प्रोव्हाइड्स इंटरॅक्शन बिटवीन फार्मासिस्ट, डॉक्टर, पेशंट्स अँड नर्स. तर ह्या मेथडमध्ये सगळ्यांचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन राहतं किंवा कम्युनिकेशन राहतं. जसं की फिजिशियन असेल, फार्मासिस्ट असेल, नर्स असेल आणि पेशंट, म्हणजे पेशंटच्या थेरपीबद्दल डिस्कस केलं जातं सगळ्यांमध्ये. सो दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन फॉर इनपेशंट, दॅट इज इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर्डर सिस्टीम. वी विल सी द रिमेनिंग मेथड्स इन नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. थँक यू.